नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेबद्दल एक असा महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेमधील जो काही 11वा हप्ता, मे महिन्याचा हप्ता अजूनही वितरित झालेला नाहीये. याचा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय समोर आलेला आहे. तर त्या शासन निर्णयानुसार कधी निधी वितरित होणार आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर मंडळी, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूयात लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट. तर इथे थंबनेल तर तुम्ही पाहिलंच असेल. लाडकी बहिणींना 11वा हप्ता वितरणाचा शासन निर्णय आला. या तारखेला पैसे मिळणार. तर मंडळी, आपण जाऊया संपूर्ण शासन निर्णयाकडे. तर इथे तुम्ही पाहू शकता, दिनांक 23 मे 2025 चा हा शासन निर्णय. तर या शासन निर्णयामध्ये आदिवासी कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता निधी वितरण. तर कशा प्रकारे निधी वितरण करण्यात येणार आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, जे काही आदिवासी विकास मंडळाची जी बैठक होती, तर त्या बैठकीमध्ये निधी वितरणाचा इथे प्रस्ताव मंजूर केलेला आहे. तर इथे 23 मे 2025 रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथे पाहू, आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भीन क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णयाचे विचाराधीन होते. त्याच्यानंतर शासन निर्णय काय आहे ते पाहूया. आदिवासी घटक कार्याअंतर्गत अनुसूचित जमाती घटकांसाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखा शीर्षक 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखा शीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता लेखा शीर्षक 2235 D 558 बाब क्रमांक 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर अंतर्गत 33,570 लाख अक्षरी रुपये 3335 कोटी 70 लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर BEMS वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे जे काही आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जो काही निधी आहे 23 मे 2025 रोजी जो काही लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी तुम्हाला वितरित करण्याची मंजुरी दिलेली आहे. तर इथे काही ऑफिशियल तारीख देण्यात आलेली नाही, पण लवकरच हा काही जो मे महिन्याचा निधी आहे तुम्ही इथे पाहू शकता, माहे मे 2025 याचा निधी आहे. हा लवकरच निधी तुमच्या अकाउंटमध्ये जमा करण्याची प्रक्रिया इथे चालू होणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल लाडकी बहीण योजनेबद्दल. तर मंडळी, अशाच प्रकारचे आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ लाडकी बहीण योजना असेल, लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर योजना असेल किंवा इतर शासकीय अधिनियम असतील यांच्या रिलेटेड खूप सारे असे व्हिडिओ घेऊन असतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचत राहतील.